हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असणार आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ फ्रेंड. तर बघू शकता आपले सकाळचे 7 वाजले आहे आणि आता आपली आंघोळ सुद्धा करून झाली आहे आणि आपण देवपूजा पण करून घेतली आहे आणि आता आपण करणार आहे स्वयंपाक. तर स्वयंपाकात आपण आज काय बनवणार आहे? तर स्वयंपाकामध्ये आपण बनवणार आहे आज फणसाची भाजी. तर ती फणसाची भाजी माझ्या पद्धतीने मी कशी बनवणार आहे ती मी तुमच्या संगे शेअर करणार आहे. आणि तुम्ही कशी ती फणसाची भाजी बनवता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. फणसाची भाजी बनवणार आपण तुम्हाला शेअर करणारच आहे. तर चला, आधी तर मी तुम्हाला सांगते, इथं बघा ग्रे कलरचा सोफा होता तर तो आपण काढून टाकला आहे, कारण की ना त्या सोफ्याने ना गाईज खूप गच्च भरलेलं वाटत होतं घर. आणि असं मोकळा स्पेस असला का गाईज घर एकदम छान वाटतं आहे ना. कोणाकोणाला बरं मोकळंच चांगलं वाटतं ना. त्याच्याने काय होतं, सोफ्याने खूप गच्च भरलेलं वाटत होतं आणि जागा काहीच दिसतच नव्हती. तर म्हणून तो सोफा आपण हटवूनच टाकला आहे आणि आता आपण आणणार आहोत छोटा सोफा. तर तो बनवायला टाकला आहे, म्हणजे असं छानच आहे, तो साधा सिंपलच आहे. तर तो आपण बनवायला समजेलच इथं कोणता सोफा होता, तर तो आपण हटवलाच आहे. तर चला मग आता आपण स्वयंपाकाला तयारी करूया, कारण की आपल्याला लवकर. हाय फ्रेंड, या मग आता चहा पिऊया आपण आणि चहा पिल्यावर आपण दुसरं काम करूया. तर चला मग चहा प्यायला या. गुड मॉर्निंग. आता आपला बेडरूम कसा दिसतोय, छान ना झाला. आता चादर पण झटकून झाली आपली. उषा पण आपण सेट करून दिल्या अशा है ना. उषा पण सेट करून दिल्या, चादर पण झटकून घेतली, डस्टिंग पण करून घेतली आपण फटाफट. तर चला मग आपली लादी बी पुसून झाली आहे आणि हॉल पण बघा, हॉलचं पण क्लिनिंग करून झालं आहे माझं सगळं व्यवस्थित. डायनिंग टेबल पण पुसून झालं आहे आणि हे आता उठले तर मग चाय नाश्ता करतायत, तर म्हणून हे बसलेले इथं. तर हाय, गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. तर चाय नाश्ता पण यांचा झाला आहे आणि आता इथं सोफा येऊन जाईन गाईज, वापस आपलं घर थोडं छोटं होऊन जाईल, कारण की तेव्हा तर खूपच छोटं दिसत होतं. म्हणून तो मोठा सोफा आपण हटवून टाकला आहे. पुढे डायनिंग टेबल येईल आणि तिकडे आपण सोफा ठेवून टाकू. तर आपण चालू केली फणसाची भाजी करायला. 2 कांदे घेतले आणि 2 टमॅटो आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रकचा पेस्ट करून टाकला आहे त्याच्यात. तर आता सिंपल थोडं स्लो गॅसवर आपण निघू दिलं आहे. नंतर त्यात टमाटो टाकलं आहे आपल्यानी, त्यात टमाटर टाकून दिले आहे. आणि आधी तर आपण काय केलं आहे, फणसला हळद आणि नमक लावून फ्राय करून घेतलं आहे, म्हणजे ते थोडं छान होऊन जातात. तर मग आपल्याला काय टेस्टी पण लागतं आणि शिजायला पण इझी होतं, म्हणून ते एकदम छान त्याचा चिकटपणा पण निघून जातो फणसाचा. तर म्हणून फणसाला थोडी हळद आणि नमक लावून तेलात तळून घ्यायचे आणि नंतर भाजी करायची. टेस्टी होणार आहे.
संध्याकाळी आम्ही मंदिरात आलो आहे आता. खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं. मग आम्ही मंदिरात दर्शन घेतले, असं छान दत्तगुरूंचं दर्शन घेतले आम्ही आणि मग घरी जायला निघालो आम्ही. मग जाता जाता माझ्या लक्षात आलं की आपल्या घरात तर राशन संपलंच आहे, तर चला मग आपण अंबरनाथला आलोच आहे, तर मग चला डिमांडमध्ये पण जातो आणि डिमांडमध्ये जाऊन मग आम्ही थोडंसं काय घरातलं काही राशन संपलं आहे माझ्या, तर चला मग आता आपण राशन घेतो काय काय घ्यायचं ते, कारण की तांदूळ पण घ्यायचे आपल्याला, शेंगदाणे आणि राई, जिरं, हिंग सगळं संपलं ना माझं. तर मग मी घेते आता चपट आणि मग तुम्हाला दाखवते अजून काय काय घेते मी. चला मग काय घेते. मक्रोली, सोयाबीनची वडी केवढं आहे? ताई मला पण घ्यायचं आहे सॉस, माझं सॉस संपलं आहे. ला 2 आहे रेनू, 100ला 2 आहे, मग 50ला 1 पडेल. शेवया घेते का? चुरा आहे पण ताई, चालेल का? गव्हाची आहे, चालेल? हीच घेतली ती का? पण याच्यात चुरा आहे जास्त काढून, काय करू? पतंजलीचं कोलगेट है ना, पतंजलीचा कोलगेट सेंट घेतो का? घेत आहे बाबू, उचल पडलं. साबण तर आत्ताचे आहे पहिल्याचेच ना, कारण 2 पॅकेट नेले होते ना. चला चला बस झालं, चला 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 चला. हा घे, हे घ्यायचं, हे खतम झालं ना आपलं का? मम्मीने घेतलं का? झाला. एक कुकर घेऊ का बाबू? 600 रुपयाला आहे, छोटासा आहे छान. 600 रुपयाला बोलतो. 600 म्हणजे 650ला पडेल ना. घेऊ का? मम्मी जायच्या दही घ्यायचं आहे, पण कधी पण दही मागचं घ्यावं. खा प्यायचं सेक्शन, आलू भुजिया, चॉकलेट घेऊ, जास्त नको घेऊ. मामाला तर बोलाव, मामा कुठे? आल्यावर देईन तो. 150 रुपये प्राइस झालं आपलं सामान घेऊन आता आपण चाललोय घरी. चल ठीक आहे, चाल मग मी त्याला फोन करतो, कन्फर्म खुर्ची नाही आहे ती, बस खाली. 7ला रेडी झालं. बघू शकता गाईड, झालंय आमचं सामान घेऊन. ठीक आहे. मंदिराचं दर्शन पण करून झालं आपलं आणि सामान बी घेऊन झालंय ना ताई. मंदिराचं दर्शन बी करून झालं, सामान बी घेऊन झालं. रेंज खतम, रेंज खतम. झूम कर, अंधार दाबून दिलं पूर्ण. हे लवकर तुम्ही घ्या आता दाबलं बरोबर, आता दाबलं बरोबर. नको रे बाबा, का बरं पण यांचं चालू झालं चॉकलेट खाणं. बस का 2 आपल्या बी घेऊन येते दुसऱ्या अकाउंट मध्ये, 2 इकडे पण टाकून देते. मला वाटलं तू घेते कुत्र्याचे बिस्किट घेतले का बोलतोय. चला चला, कुत्र्याचं नाही येते, लेकरं खातात. काय मीने ठेवलंच नाही चॉकलेट, वर ठेवलं का बाबू मीने? गाडी कुठे पार्क केली रे? आपली गाडी पार्कला कुठे लागली? ही आहे का? सॉरी गाईज, बघू शकता एक कोणचा गाडी दाखवत आहे. चुकीची गाडी दाखवू नको, आपली रिक्षा आहे, रिक्षाच दाखवायची.
हा गणेश गणेश चुकीची गाडी दाखवायची नाही. आपली रिक्षा आहे, आपली रिक्षाच दाखवायची. येईन येईन कधीतरी दिवस आपला बी त्या गाडीचा. बाबू चल ठेव गाडी. गाडी नाही आहे ती. अरे त्या गाडीला कारला लागीन ना रे. चाललं इकडे केलं बाबू. केलाची जागा नाही, डिमांड आहे बाबू. खेळाची जागा नाही आहे, डिमांड आहे डिमांड. काय आहे घेताय? काय खातं आहे मला पण दे. ते पिशे खतम. काढू का मग? काय होतं काय? बुंदी. मला वाटलं काहीतरी तिखट होतं का? स्पायसी तिखट पाहिजे होतं. स्पायसी येणार रे. असा कुत्रा आणला होता ना आपण, तोडून टाकला तुम्ही लोकांनी. तुम्ही नच तोडला. छान कुत्रा होता. चल अरे या पोरांना सोडून जायचं आहे. बाय बाय. तुम्ही नका येऊ, आम्ही चाललो. बघा किती अंधार झालं. बाय बाय डिमांड. बाय डिमांड. बापरे काय कशाची आवाज आली भैयू. बाय बाय डिमांड. डिमांडचं लोकेशन छान आहे पण हा भैयू. मोबाईल कधी पडला ना माझ्या हातातून तर लोकेशन निघालं.